पावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं, घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामाने कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. इजार जरा लांब झालीये, चांगली 4 बोटं लांब झाले. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे, अगं इजार जरा 4 बोटं कमी करून टाक घालतीस का? आओ सकाळी सकाळी आणि काय हे, जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. सुबे, इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? नाही दादा,